सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. भारत आज वीज निर्मितीत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत असला तरी वीज निर्मिती आणि वेळेवर उपलब्ध वीज यामध्ये मोठी तफावत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. देशात सौर आणि पवन ऊर्जेचे उत्पादन झपाट्याने वाढत असतानाच ही ऊर्जा हवामान आणि वेळेवर अवलंबून असल्यामुळे संध्याकाळच्या वाढत्या वीज मागणीसमोर मोठे आव्हान उभे राहत आहे. याच पार्श्वभूमीवर टोरंट पॉवरचा प्रस्तावित साई डोंगर उंचावन जलविद्युत प्रकल्प पंप स्टोरेज प्रोजेक्ट PSP हा देशातील ऊर्जा व्यवस्थेसाठी गेम चेंजर ठरणार असल्याचे आता बोलले जात आहे. तज्ज्ञांच्या मते उंचावन जलविद्युत प्रकल्प हे पारंपरिक वीज प्रकल्प नसून ऊर्जा साठवण व्यवस्था म्हणून काम करतात. दिवसा सौर आणि पवन ऊर्जेतून निर्माण होणारी अतिरिक्त वीज वापरून खालच्या जलाशयातील पाणी वरच्या जलाशयात पंप केले जातात. त्यामुळेच त्यानंतर संध्याकाळी किंवा विजेची मागणी वाढल्यावर तेच पाणी खाली सोडून वीज निर्मिती केली जाते. त्यामुळे हा प्रकल्प नैसर्गिक बॅटरीप्रमाणेच कार्य करतो. महाराष्ट्रासारख्या औद्योगिक आणि वेगाने विकसित होणाऱ्या राज्यासाठी भविष्यात मोठ्या क्षमतेच्या ऊर्जा साठवण प्रकल्पांची आवश्यकता अधिक वाढणार आहे. सुमारे 3000 मेगावॉट क्षमतेचा साई डोंगर प्रकल्प राज्याच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. पाण्याच्या वापराबाबत गैरसमज दूर, या प्रकल्पांबाबत पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होईल अशी भीती आता अनेकांकडून व्यक्त केली जाते. मात्र तांत्रिक अभ्यासानुसार PSP प्रकल्पांमध्ये पाण्याचा पुनर्वापर केला जातो. साई डोंगर सारख्या 3000 मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पासाठी सुरुवातीला सुमारे 13 MCM पाण्याची आवश्यकता असते, तर दरवर्षी केवळ 2 MCM एवढे पाणी अतिरिक्त भरावे लागते. या उलटच पारंपरिक कोळसा किंवा उष्णताजन्य वीज प्रकल्पांमध्ये दरवर्षी हजारो MCM पाण्याचा वापर होतो. त्यामुळे PSP प्रकल्प जनसंपत्तीवर अत्यल्प ताण आणणारे तंत्रज्ञान असल्याचे स्पष्ट होते. तसेच जलसंपदा विभागाकडून सखोल तांत्रिक तपासणीनंतरच पाण्याची मंजुरी दिली जात असल्याने शेती आणि पिण्याच्या पाण्यावर परिणाम होणार नसल्याचे आता स्पष्ट करण्यात आले. प्रकल्पासाठी पर्यावरणाचे संरक्षण कायदा आणि वनसंवर्धन कायद्याअंतर्गत विस्तृत पर्यावरणीय अभ्यास, जलसुनावणी, वन्यजीव संवर्धन योजना आणि भरपाई वनीकरणाची प्रक्रिया राबवली जाते. तज्ज्ञांच्या मते अनेकदा उजाड जमिनीवर वनीकरण केल्यामुळे पर्यावरणीय दर्जाही सुधारण्यास मदत होते. काही ठिकाणी PSP प्रकल्पांमुळे भूकंपाचा धोका वाढेल अशी चर्चा होत असली तरी तज्ज्ञांच्या मते कोयना धरणाशी तुलना करणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे. PSP प्रकल्पांचे जलाशय तुलनेने लहान व उथळ असतात आणि त्यातील पाण्याची सतत हालचाल होत असल्याने रिसर्व्हॉयर इंडिट सेमिसिटीचा धोका अत्यल्प असतो. साई डोंगरासारख्या प्रकल्पांमुळे केवळ वीज निर्मितीच नव्हे तर स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती, रस्ते विकास, आरोग्य सुविधा, शिक्षण व्यवस्था आणि इतर पायाभूत सुविधांमध्येही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे हा प्रकल्प ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील बदलत्या गरजांच्या पार्श्वभूमीवर उंचावन जलविद्युत प्रकल्प हे आता केवळ पर्याय राहिले नसून तर देशाच्या शाश्वत आणि स्थिर ऊर्जा भविष्यासाठी अत्यावश्यक तंत्रज्ञान बनत आहे. टोरंट पॉवरचा साई डोंगर प्रकल्प महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षिततेसोबतच विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करणार असल्याची भावना आता व्यक्त होत आहे.